नमस्कार मित्रांनो, आज आपण अशी एक पवित्र आणि सत्य धार्मिक कथा ऐकणार आहोत जी केवळ कानांनी ऐकली जात नाही तर थेट हृदयात उतरते आणि आयुष्याला भक्तीचा नवा अर्थ देते. महाभारताच्या पवित्र काळात घडलेली भीष्माष्टमीची ही कथा श्रद्धा, संयम, त्याग आणि धर्माच्या सर्वोच्च तेजाने उजळलेली आहे. अनेकांना भीष्म माहीत आहेत, पण त्यांच्या जीवनातील गूढ तपश्चर्या, त्यांचा अखंड ब्रह्मचर्य व्रत आणि भीष्माष्टमीचे खरे रहस्य फारच थोड्यांना ठाऊक आहे. आजची ही कथा ऐकल्यावर मन शांत होईल, आत्मा आनंदाने भरून येईल आणि जीवनात धर्ममार्गावर चालण्याची नवी प्रेरणा मिळेल. ही कथा केवळ भूतकाळाची आठवण नाही, तर आजही प्रत्येक भक्ताच्या जीवनाला दिशा देणारी आहे. म्हणूनच मन एकाग्र करा, डोळे मिटा आणि त्या प्राचीन काळात स्वतःला घेऊन जा, जेव्हा वनांमध्ये ऋषींच्या वेदमंत्रांचा नाद घुमत होता, नद्यांच्या काठावर यज्ञधूर दरवळत होता, देवदेवतांची कृपा पृथ्वीवर नांदत होती आणि धर्म हा केवळ शब्द नव्हता तर जीवनाचा श्वास होता. चला तर मग आता ही पवित्र कथा सुरू करूया. कथा सुरू करू का? भक्तांनो, धार्मिक मराठी या पवित्र चॅनलला मनापासून साथ द्या, सबस्क्राईब करा आणि तुमच्या भक्तिभावाने कमेंट करून या कथेला बळ द्या. आता सुरू होते हस्तिनापूरच्या वैभवशाली राज्याची गोष्ट. गंगा नदीच्या पवित्र तीरावर वसलेले हे नगर सुवर्ण कळसांनी नटलेले, राजप्रासाद, धर्मनिष्ठ प्रजाजन आणि देवतांच्या कृपेने उजळलेले होते. याच नगरीत राजा शंतनू राज्य करत होता. पराक्रमी, न्यायप्रिय आणि सत्यव्रती राजा म्हणून त्याची कीर्ती दिगंत पसरली होती. गंगा मातेच्या कृपेने त्याला देवव्रत नावाचा पुत्र लाभला होता. बालपणापासूनच देवव्रताच्या नेत्रांत विलक्षण तेज होते. त्याच्या वाणीमध्ये संयम आणि वर्तनात धर्माची गोडी होती. ऋषी वसिष्ठांच्या आश्रमात त्याने वेद, शास्त्र, धनुर्विद्या आणि धर्मराज्याचे शिक्षण घेतले. वनातील शांततेत तो तपस्व्यासारखा वाढला होता. एके दिवशी गंगा मातेने देवव्रताला हस्तिनापुरात आणले आणि राजसभेत शंतनूने त्याला युवराज घोषित केले. परंतु काळाच्या प्रवाहात सत्यवती नावाची कन्या राजाच्या जीवनात आली. तिच्या पित्याने एक कठोर अट ठेवली की तिच्यापासून जन्मलेलाच राजा होईल. त्या क्षणी देवव्रताने जो त्याग केला तो ऐकून देवता देखील स्तब्ध झाल्या. त्याने राजसिंहासनाचा त्याग केला आणि आयुष्यभर ब्रह्मचर्य पाळण्याची भीषण प्रतिज्ञा घेतली. त्या प्रतिज्ञेमुळे तो भीष्म म्हणून ओळखला जाऊ लागला. देवांनी त्याला इच्छामरणाचे वरदान दिले. आकाशातून पुष्पवृष्टी झाली, पण त्या प्रतिज्ञेच्या ज्वालेत त्याचे संपूर्ण जीवन होरपळून निघणार आहे हे त्यालाही माहीत होते. काळ पुढे सरकला. हस्तिनापुरात राजे आले गेले, युद्धे झाली, कटकारस्थाने रचली गेली, पण भीष्म पितामह धर्माचा खांब बनून उभे राहिले. कुरुवंशाचे रक्षण करताना त्यांनी स्वतःच्या इच्छांना कायमची तिलांजली दिली. आणि मग आले महाभारताचे, महासंग्रामाचे दिवस. पृथ्वी रक्ताने माखली, धर्म आणि अधर्म आमनेसामने उभे ठाकले. भीष्मांनी कौरवांच्या बाजूने युद्ध केले, कारण राजनिष्ठा हा त्यांचा धर्म होता, परंतु त्यांच्या अंतःकरणात पांडवांप्रती अपार प्रेम होते. 10व्या दिवशी शिखंडीच्या सहाय्याने अर्जुनाने भीष्मांवर बाणांचा वर्षाव केला आणि भीष्म शरशय्येवर पडले. पण मृत्यू आवा नाही, कारण इच्छामरणाचे वरदान अजून शिल्लक होते. ते शरशय्येवरच उत्तरायणाची वाट पाहू लागले. त्या काळात गंगा काठावर ऋषी, मुनी, देवता येऊन त्यांचे दर्शन घेत असत. त्यांच्या उपदेशांनी पृथ्वी धन्य होत होती. आणि माघ महिन्याच्या शुक्ल अष्टमीला भीष्मांनी शरीरत्याग केला. हीच ती पवित्र भीष्माष्टमी. या दिवशी केलेले श्राद्ध, पितृतर्पण आणि दान अनंत पुण्य देते असे शास्त्र सांगते. म्हणूनच आजही भक्त या दिवशी उपवास करतात, गंगेचे स्मरण करतात आणि भीष्म पितामहांच्या त्यागाला वंदन करतात. ही कथा येथे थांबत नाही. पुढील भागात आपण पाहू भीष्माष्टमीचे विधी, देवतांची कृपा आणि या व्रताचे अद्भुत फळ जे जीवनाला आनंदमय करते. भीष्म पितामह शरशय्येवर विसावले असताना कुरुक्षेत्राच्या रणांगणावर युद्धाची धक थोडीशी शांत झाली होती. पण त्यांच्या सभोवती मात्र ऋषीमुनींची, देवतांची आणि धर्मनिष्ठ राजांची गर्दी वाढत चालली होती. कारण भीष्म हे केवळ योद्धा नव्हते, तर चालते बोलते धर्मशास्त्र होते. गंगेच्या पवित्र प्रवाहासारखी त्यांची वाणी निर्मळ होती. त्यांच्या नेत्रांत वैर नव्हते ना राग होता, फक्त करुणा आणि कर्तव्यबोध होता. वसिष्ठ, नारद, व्यास यांसारखे महर्षी त्यांच्या समीप येऊन बसले होते. आकाशातून अप्सरा आणि देवगण पुष्पवृष्टी करत होते, कारण पृथ्वीवर असा त्यागी आत्मा विरळाच होता. भीष्मांनी त्या अवस्थेतही युधिष्ठिराला राजधर्माचा उपदेश केला.
राजा कसा असावा, प्रजेसोबत कसे वागावे, दान, न्याय, सत्य आणि संयम यांचे संतुलन कसे ठेवावे, हे सर्व त्यांनी अत्यंत शांत चित्ताने सांगितले. त्यांच्या प्रत्येक शब्दात तपश्चर्येचे तेज होते आणि म्हणूनच त्या उपदेशाला वेदांइतके महत्त्व प्राप्त झाले. गंगामाता दूरवर उभी राहून अश्रूंनी आपल्या पुत्राकडे पाहत होती, कारण तिनेच त्याला इच्छामरणाचे वरदान दिले होते आणि आता तो त्या वरदानाचा अंतिम क्षण स्वतः ठरवणार होता. माघ महिन्याचा शीतल वारा वाहत होता. सूर्य हळूहळू उत्तरायणाकडे वळत होता. निसर्गही जणू त्या क्षणाची वाट पाहत होता. शरशय्येवर असताना भीष्मांनी उपवास स्वीकारला. त्यांच्या मुखावर अद्भुत तेज होते. देह जखमी असला तरी आत्मा पूर्ण शांत होता. माघ शुक्ल अष्टमीचा पवित्र दिवस उजाडला. नदीकाठावर ऋषींनी यज्ञ मांडले. वेदमंत्रांचा घोष झाला. धूप दीप यांचा सुगंध दरवळू लागला. त्या दिवशी पृथ्वीवर केलेले प्रत्येक तर्पण पितरांपर्यंत पोहोचते असे मानले जाते, कारण भीष्मांनी स्वतः पितृऋणातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवला होता. त्यांनी आपल्या अंतःकरणात गंगेचे स्मरण केले. वसुदेव कृष्णाकडे पाहिले आणि हळूच नेत्र मिटले. त्या क्षणी आकाशात दिव्य प्रकाश पसरला. देवतांनी शंखनाद केला आणि भीष्मांचा आत्मा मुक्त झाला. हाच तो क्षण ज्यामुळे भीष्माष्टमी अमर झाली. काळ पुढे सरकला, पण या दिवसाचे महत्त्व कधीही कमी झाले नाही. वनांमध्ये राहणारे तपस्वी माघ शुक्ल अष्टमीला नदी स्नान करून उपवास करू लागले. गृहस्थांनीही हा व्रत स्वीकारला, कारण भीष्मांचा त्याग सर्वांसाठी आदर्श होता. या दिवशी पाणी, अन्न, वस्त्र दान केल्यास पूर्वज संतुष्ट होतात अशी श्रद्धा निर्माण झाली. राजवाड्यांमध्ये विधी होत असत. आश्रमांमध्ये कथा सांगितल्या जात आणि माता आपल्या लेकरांना भीष्मांचे चरित्र ऐकवून संयमाची शिकवण देत. माघ महिन्याच्या थंडीतही भक्त नदीत उतरून गंगेचे स्मरण करत, कारण भीष्म आणि गंगा हे वेगळे नव्हते. माता आणि पुत्राचा तो पवित्र संबंध आजही प्रत्येक भक्ताच्या मनात जिवंत आहे असे मानले जाते, की जो मनापासून भीष्माष्टमीचे व्रत करतो त्याच्या जीवनातील दुःख हळूहळू दूर होतात, कुटुंबात ऐक्य निर्माण होते आणि आयुष्यात स्थैर्य येते. म्हणूनच ऋषींनी या व्रताला महान पुण्यकारक मानले. भीष्मांनी स्वतःचे सुख कधीच शोधले नाही, पण त्यांच्या त्यागामुळे इतरांचे जीवन सुखमय झाले. हीच या कथेची खरी शिकवण आहे. पुढील भागात आपण जाणून घेऊ भीष्माष्टमीचे प्राचीन विधी, कथा सांगताना ऋषी कोणती आख्यायिका सांगत आणि या व्रतामुळे अनेक भक्तांचे जीवन कसे बदलले ते. सर्व भक्तिभावाने. भीष्म पितामहांच्या शरीर त्यागानंतर कुरुक्षेत्राची भूमी काही काळ स्तब्ध झाली होती. जणू पृथ्वीनेही त्या महापुरुषाला मौन वंदन केले होते. युद्ध अजून सुरू होते, पण धर्माच्या मार्गावर चालण्याची जाणीव सर्वांच्या मनात खोलवर रुजली होती. युधिष्ठिराच्या अंतःकरणात मात्र असंख्य प्रश्न उसळत होते. राज्य कसे करावे, पाप आणि पुण्य यांचा समतोल कसा राखावा, पूर्वजांचे ऋण कसे फेडावे, या सर्व प्रश्नांची उत्तरे त्याने भीष्मांकडून ऐकली होती. पण त्यांच्या देहत्यागानंतर त्या उपदेशाचा खरा अर्थ त्याला उमगू लागला. त्याच रात्री व्यासमहर्षी ध्यानस्थ अवस्थेत युधिष्ठिरासमोर प्रकट झाले आणि त्यांनी भीष्माष्टमीच्या व्रताचे गूढ सांगायला सुरुवात केली. व्यास म्हणाले की भीष्मांनी केवळ कुरुवंशासाठी नव्हे तर संपूर्ण मानवजातीसाठी एक आदर्श निर्माण केला आहे. म्हणूनच माघ शुक्ल अष्टमीचा दिवस पितृदेवतांना विशेष प्रिय आहे. या दिवशी जो भक्त पवित्र नदीत स्नान करून मनाने शुद्ध होतो आणि भीष्मांचे स्मरण करतो, त्याचे पितर तृप्त होतात आणि त्याच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतात. हे ऐकून युधिष्ठिराने ठरवले की राज्य मिळाल्यावर तो प्रथम भीष्माष्टमीचा विधी सर्व प्रजेसाठी सुरू करेल. युद्ध संपल्यानंतर हस्तिनापूर पुन्हा उभे राहत असताना गंगा नदीच्या तीरावर एक विशाल यज्ञ आयोजित करण्यात आला. ऋषीमुनी वनांतून आले, देवतांचे आवाहन करण्यात आले आणि प्रजेला भीष्माष्टमीचे महत्त्व सांगण्यात आले. त्या दिवशी वृद्ध माता पितरांसाठी तर्पण करत होते, तर तरुण पिढी संयम आणि त्यागाचे व्रत स्वीकारत होती. आश्रमांमध्ये ब्रह्मचारी शिष्य भीष्मांच्या जीवनकथेचे गायन करत होते. वनदेवता प्रसन्न झाल्या होत्या आणि नद्यांचे पाणी अधिक निर्मळ झाले आहे असे वाटत होते. एका लहानशा आश्रमात राहणारा एक गरीब ब्राह्मणही त्या दिवशी उपवास करून फक्त जलपान करत होता. त्याच्या मनात कोणतीही अपेक्षा नव्हती, फक्त भीष्मांच्या त्यागाला वंदन करण्याची इच्छा होती.
काही काळाने त्याच्या जीवनातील दुःख आपोआप दूर झाले अशी कथा लोकांमध्ये सांगितली जाऊ लागली. राजवाड्यांमध्ये राहणाऱ्या राण्याही त्या दिवशी अलंकार बाजूला ठेवून साधेपणाने व्रत करत, कारण भीष्मांनी दाखवलेला मार्ग ऐश्वर्याचा नव्हे तर संयमाचा होता. भीष्माष्टमीचा दिवस जसजसा जवळ येई तसतसे नद्यांच्या काठावर गजबज वाढे. बैलगाड्यांतून लोक दूर दूरच्या गावांतून येत आणि आश्रमात रात्रभर कथा कीर्तन होत. या कथांमधून एकच संदेश दिला जाई की धर्म हा शब्दात नसतो तर त्यागात असतो. भीष्मांनी आयुष्यभर दुःख स्वीकारले पण कधीही धर्म सोडला नाही, म्हणूनच त्यांचा अंतही दिव्य झाला. गंगा मातेच्या प्रवाहात आजही त्या दिवशी एक वेगळीच पवित्रता जाणवते असे वृद्ध ऋषी सांगत असत. जणू भीष्मांचा आशीर्वाद त्या जलामध्ये मिसळलेला असतो. काही भक्त त्या दिवशी मौन व्रत ठेवत तर काही जण अन्नदान करत, कारण भीष्मांनी स्वतःसाठी काहीच मागितले नव्हते पण इतरांना देण्याची शिकवण दिली होती. या सर्व विधींमुळे भीष्माष्टमी केवळ एक तिथी न राहता जीवनाला दिशा देणारा उत्सव बनली. भीष्म अष्टमीचा महिमा सर्वत्र पसरत असताना अनेक अद्भुत घटनांची चर्चा आश्रमांतून राजप्रासादांपर्यंत पोहोचू लागली होती. हस्तिनापूरच्या सीमेलगत घनदाट वन होते. त्या वनात एक प्राचीन शिवालय होते, जिथे ऋषी दुर्वासा यांचे शिष्य तपश्चर्या करत असत. त्या आश्रमात राहणारा एक तरुण क्षत्रिय राजपुत्र होता, जो युद्धात अपयशी ठरल्याने निराश झाला होता. त्याच्या मनात क्रोध आणि असंतोष दाटून आला होता. पण भीष्म अष्टमीच्या दिवशी त्याने नदी स्नान करून त्या शिवालयात दीप प्रज्वलित केला आणि भीष्म पितामहांचे स्मरण केले. त्याच क्षणी त्याच्या अंतःकरणातील क्रोध शमला आणि त्याला आपल्या कर्तव्याची जाणीव झाली. पुढे तोच राजपुत्र धर्मनिष्ठ राजा म्हणून ओळखला जाऊ लागला, अशी कथा ऋषींनी सांगितली. याच काळात गंगा नदीच्या दुसऱ्या तीरावर एक वृद्ध विधवा माता राहत होती. तिचे पुत्र युद्धात गेले होते आणि परतले नव्हते. तिचे जीवन दुःखाने भरले होते. पण भीष्म अष्टमीच्या दिवशी तिने उपवास करून पितृतर्पण केले आणि गंगेच्या प्रवाहात दिवा सोडला. तिच्या मनात शांती उतरली आणि तिला दुःख सहन करण्याची शक्ती मिळाली. असे म्हटले जाते की भीष्मांच्या आशीर्वादाने तिचे जीवन प्रकाशमान झाले. या कथा ऐकून लोकांची श्रद्धा अधिक दृढ झाली. आश्रमांमध्ये भीष्म अष्टमीच्या दिवशी विशेष कथा सांगितल्या जात होत्या. त्या कथांमध्ये भीष्मांचे बालपण, त्यांचे गुरुकुलातील दिवस, त्यांची कठोर प्रतिज्ञा आणि युद्धातील त्यांचे धैर्य या सर्वांचा भावपूर्ण उल्लेख होत असे. वनातील पशुपक्षी देखील त्या दिवशी अधिक शांत वाटत आणि नद्यांचा प्रवाह जणू मंद होत असे. राजवाड्यांमध्ये राजा आणि राणी दोघेही प्रातःकाळी उठून साधे वस्त्र परिधान करून देवालयात जात आणि प्रजेबरोबर व्रत करत, कारण भीष्मांनी कधीही भेदभाव मानला नव्हता. भीष्म अष्टमीच्या दिवशी अन्नदानाला विशेष महत्त्व दिले जाई. गरिबांना तृप्त केल्याने पितर प्रसन्न होतात असे मानले जाई. त्यामुळे राजकोष उघडे ठेवले जात आणि आश्रमांमध्ये अन्नकूट भरले जात. काही ऋषी त्या दिवशी मौन पाळत तर काही जण रात्रभर गंगाकाठावर ध्यान करत आणि म्हणत की त्या रात्री भीष्मांचा सूक्ष्म आशीर्वाद जाणवतो. कालांतराने या व्रताचे नियम अधिक स्पष्ट झाले. सूर्योदयापूर्वी स्नान करणे, भीष्मांचे नामस्मरण करणे, पितृतर्पण देणे आणि दिवसभर संयम पाळणे हे 4 मुख्य नियम मानले जाऊ लागले. परंतु ऋषी सांगत की नियमांपेक्षा भावना महत्त्वाची आहे, कारण भीष्मांनीही अंतःकरण शुद्ध ठेवले होते. एका दूरच्या राज्यातील राजा, जो अत्यंत अहंकारी होता, त्यानेही एकदा भीष्म अष्टमीचे व्रत केले, परंतु मनात गर्व ठेवला. त्यामुळे त्याला अपेक्षित फल मिळाले नाही. तेव्हा त्याला समजले की हा दिवस बाह्य विधींसाठी नाही तर अंतःकरण शुद्ध करण्यासाठी आहे. या शिकवणीमुळे लोक अधिक नम्र झाले आणि समाजात सौहार्द वाढले. भीष्म पितामह जरी देहाने पृथ्वीवर नव्हते, तरी त्यांच्या त्यागाची ज्योत प्रत्येक भीष्म अष्टमीला अधिक उजळत होती. पुढील भागात आपण पाहू की या पवित्र व्रताचा प्रभाव ऋषींच्या तपश्चर्येपासून ते राजांच्या निर्णयांपर्यंत कसा पोहोचला आणि भीष्मांचे स्मरण कसे संपूर्ण समाजाला धर्ममार्गावर नेऊ लागले. भीष्माष्टमीचा प्रभाव केवळ सामान्य जनतेपुरता मर्यादित राहिला नाही, तर त्याची ज्योत ऋषींच्या तपश्चर्येपासून राजांच्या निर्णयांपर्यंत पोचली होती. हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या एका प्राचीन आश्रमात ऋषी भारद्वाज आपल्या शिष्यांसह दीर्घ तप करीत होते. अनेक वर्षे त्यांनी कठोर व्रते पाळली होती, परंतु त्यांच्या अंतःकरणात एक सूक्ष्म अस्वस्थता होती. भीष्माष्टमीच्या दिवशी त्यांनी गंगेच्या प्रवाहाचे स्मरण करून भीष्म पितामहांच्या त्यागावर चिंतन केले आणि त्या क्षणी त्यांना आत्मशांतीचा अनुभव आला.
ऋषींनी शिष्यांना सांगितले की भीष्मांनी दाखवलेला मार्ग हा केवळ क्षत्रियांसाठी नाही, तर प्रत्येक आश्रमधर्मासाठी उपयुक्त आहे, कारण संयम आणि कर्तव्य हीच खरी तपश्चर्या आहे. या शब्दांनी शिष्यांचे जीवन बदलले आणि त्या आश्रमात भीष्माष्टमीचे व्रत नियमित पाळले जाऊ लागले. याच काळात एका दूरच्या राज्यातील राजा मोठ्या संकटात सापडला होता. शेजारच्या राज्याशी युद्ध करावे की शांततेचा मार्ग स्वीकारावा, या द्विधा मनस्थितीत तो होता. राज्यसभेत मंत्र्यांचे मत वेगवेगळे होते, पण भीष्माष्टमीच्या दिवशी राजाने उपवास करून देवालयात ध्यान केले आणि भीष्मांचे स्मरण केले. त्याच्या अंतःकरणात स्पष्टता आली आणि त्याने युद्ध टाळून धर्मनिष्ठ करार केला. त्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये शांती प्रस्थापित झाली आणि प्रजेने सुटकेचा श्वास घेतला. या घटनेनंतर राजदरबारात भीष्म पितामहांचा आदर्श अधिक मानाने घेतला जाऊ लागला. गंगा नदीच्या काठावर राहणारे साधू सांगत असत की भीष्माष्टमीच्या दिवशी जल अधिक थंड आणि निर्मळ वाटते, कारण त्यात त्यागाची शीतलता मिसळलेली असते. काही जण त्या दिवशी संपूर्ण रात्र जागून ध्यान करत आणि पहाटे त्यांना दिव्य स्वप्ने पडत, ज्यामध्ये भीष्म शांत हास्याने आशीर्वाद देत आहेत असे अनुभव येत. समाजात या अनुभवांची चर्चा होत राहिली आणि लोकांची श्रद्धा अधिक दृढ झाली. आश्रमांमध्ये वृद्ध ऋषी तरुणांना सांगत की आयुष्यात मोठे होण्यासाठी शक्तीपेक्षा संयम अधिक आवश्यक आहे, कारण भीष्मांकडे अपार शक्ती होती, पण त्यांनी ती धर्मासाठीच वापरली. एका गावात राहणारा एक सामान्य शेतकरीही भीष्माष्टमीच्या दिवशी आपल्या कुटुंबासह नदीस्नान करून साधे अन्न घेत असे. त्याच्या घरात कधीही मोठे वैभव नव्हते, पण समाधान आणि ऐक्य होते. गावकरी म्हणत की हे सर्व भीष्मांच्या आशीर्वादाचे फळ आहे. अशा असंख्य कथा पिढ्यानपिढ्या सांगितल्या जाऊ लागल्या आणि भीष्माष्टमीचा दिवस समाजाच्या नैतिक जीवनाचा आधार बनला. राजवाड्यांमध्ये राण्या आपल्या मुलांना भीष्मांच्या प्रतिज्ञेची कथा सांगून संयमाचे संस्कार रुजवत होत्या. गुरुकुलांमध्ये आचार्य या दिवशी विशेष उपदेश करत आणि सांगत की ब्रह्मचर्य म्हणजे केवळ देहसंयम नव्हे, तर मनाचेही शुद्धीकरण आहे. या उपदेशामुळे तरुणांचे विचार बदलू लागले आणि समाज अधिक स्थिर झाला. काही काळाने भीष्माष्टमीच्या दिवशी विशेष दानविधी सुरू झाले. अन्न, वस्त्र आणि जलदान याला प्राधान्य दिले जाऊ लागले, कारण भीष्मांनी आयुष्यभर स्वतःसाठी काहीही साठवले नव्हते. या सर्व परंपरांमुळे भीष्म पितामहांचा त्याग केवळ ग्रंथांपुरता न राहता लोकांच्या दैनंदिन जीवनात उतरला आणि म्हणूनच प्रत्येक भीष्माष्टमी हा दिवस लोकांसाठी आत्मपरीक्षणाचा बनला. पुढील भागात आपण पाहू की या पवित्र दिवसाशी निगडीत काही गूढ आख्यायिका ऋषींनी कशा सांगितल्या आणि त्या कथांनी भक्तांच्या मनात कशी अढळ श्रद्धा निर्माण केली. भीष्माष्टमीच्या दिवशी ऋषीमुनी जेव्हा गंगाकाठी एकत्र येत, तेव्हा काही गूढ आख्यायिका सांगितल्या जात, ज्यांनी भक्तांच्या मनात अढळ श्रद्धा निर्माण केली होती. अशाच एका दिवशी नैमिषारण्याच्या घनदाट वनात एक विशाल यज्ञ सुरू होता. त्या यज्ञात दूरदूरच्या आश्रमांतील तपस्वी सहभागी झाले होते. यज्ञकुंडातून उठणारा धूर आकाशाला स्पर्श करत होता. वेदमंत्रांचा नाद वनातील प्रत्येक वृक्षापर्यंत पोहोचत होता. त्या सभेत वृद्ध ऋषी लोमश उभे राहिले आणि त्यांनी भीष्म पितामहांच्या सूक्ष्म उपस्थितीची कथा सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले की माघ शुक्ल अष्टमीच्या रात्री भीष्मांचा आत्मा गंगाकाठी भ्रमण करतो आणि जे भक्त मनःपूर्वक त्यांचे स्मरण करतात त्यांच्या अंतःकरणातील अज्ञानाचा अंधार दूर करतो. ही कथा ऐकून श्रोते भारावून गेले. काहींनी तर त्या रात्री ध्यान करताना विलक्षण शांतीचा अनुभव घेतल्याचे सांगितले. याच नैमिषारण्यात राहणारा एक तरुण शिष्य होता, ज्याच्या मनात संशय आणि अस्थिरता होती. तो तप करत होता, पण मन भटकत होते. भीष्माष्टमीच्या दिवशी त्याने संपूर्ण रात्र जागून गंगेचे स्मरण केले आणि पहाटे त्याला स्वप्नात शरशय्येवर शांत हास्य करणारे भीष्म दिसले. त्या दर्शनानंतर त्याच्या मनातील सर्व संशय नाहीसे झाले आणि तो महान तपस्वी बनला, अशी आख्यायिका प्रचलित झाली. वनदेवतांनीही या दिवसाचे महत्त्व ओळखले आहे असे ऋषी सांगत असत, कारण भीष्मांचा त्याग हा केवळ मानवांसाठी नव्हता, तर संपूर्ण सृष्टीसाठी होता. या दिवशी वनं अधिक हिरवेगार दिसतात, पक्ष्यांचे स्वर मधुर होतात आणि नद्यांचा प्रवाह जणू अधिक पवित्र होतो. काही शिकारीही या दिवशी शिकार टाळत, कारण भीष्मांनी अहिंसेचा आदर्श अप्रत्यक्षपणे दिला होता. एका पर्वतीय प्रदेशात राहणाऱ्या एका राजाने भीष्माष्टमीच्या दिवशी आपल्या राज्यातील सर्व कैद्यांना मुक्त केले आणि त्यांना नवीन जीवनाची संधी दिली.
त्या निर्णयामुळे त्याच्या राज्यात दीर्घकाळ शांतता नांदली अशी कथा प्रवास करणारे साधू सांगत असत. आश्रमांमध्ये या दिवशी विशेष दीक्षा दिली जात असे, कारण भीष्मांनी आयुष्यभर शिस्त पाळली होती. त्या शिस्तीची ऊर्जा या तिथीत अधिक प्रभावी मानली जाई. एका वृद्ध गुरुने आपल्या शिष्याला सांगितले की जो या दिवशी आपल्या अहंकाराचा त्याग करतो तो खऱ्या अर्थाने भीष्मांना वंदन करतो. या वाक्याने अनेकांचे जीवन बदलले. गंगा नदीच्या काठावर राहणारे मच्छीमारही त्या दिवशी मासेमारी करत नसत आणि नदीला नमस्कार करून भीष्मांचे स्मरण करत, कारण गंगा ही त्यांची माता होती आणि तिचा पुत्र म्हणून भीष्म सर्वांना प्रिय होते. या परंपरेमुळे समाजातील प्रत्येक स्तरात या व्रताचा आदर वाढत गेला. काही स्त्रिया त्या दिवशी आपल्या पतीसाठी आणि पुत्रांसाठी प्रार्थना करत आणि म्हणत की भीष्मांसारखा संयम त्यांच्या जीवनात यावा. या प्रार्थनांमध्ये स्वार्थ नव्हता, तर धर्माची भावना होती. ऋषी सांगत की भीष्माष्टमीचा खरा अर्थ बाह्य विधींमध्ये नसून अंतःकर्मातील शुद्धतेत आहे. म्हणूनच हा दिवस जेव्हा जेव्हा आला तेव्हा लोक स्वतःकडे पाहू लागले, आपल्या कर्मांचा विचार करू लागले आणि जीवन अधिक पवित्र करण्याचा संकल्प करू लागले. या संकल्पांमुळे समाजाची दिशा बदलत होती आणि भीष्म पितामहांचा अदृश्य हात सर्वांना योग्य मार्गावर नेत आहे अशी भावना दृढ होत होती. पुढील भागात आपण पाहू की भीष्माष्टमीच्या दिवशी काही प्राचीन मंदिरांमध्ये कोणते अद्भुत अनुभव आले आणि त्या अनुभवांनी भक्तांची श्रद्धा कशी अधिक गडद केली. भीष्माष्टमीच्या दिवशी प्राचीन मंदिरांमध्ये जे अद्भुत अनुभव येत असत त्यांची कीर्ती दूरवर पसरलेली होती. गंगा नदीच्या वळणावर वसलेले एक अतिशय प्राचीन विष्णू मंदिर त्या काळी विशेष प्रसिद्ध होते. या मंदिरात काळ्या दगडाची मूर्ती होती, जिच्या नेत्रांत विलक्षण शांती जाणवत असे. भीष्माष्टमीच्या दिवशी पहाटेपासूनच भक्तांची रांग लागे. ऋषी मंत्रोच्चार करत आणि दीपांच्या ज्योतींनी मंदिर उजळून निघे. त्या दिवशी अनेक भक्तांना असे वाटे की मूर्तीचे नेत्र क्षणभर मिटले आणि पुन्हा उघडले. जणू भीष्म पितामहांनीच विष्णुरूपात आशीर्वाद दिला आहे अशी भावना निर्माण होत असे. एका वृद्ध ब्राह्मणाने त्या दिवशी दर्शन घेतल्यावर सांगितले की त्याच्या मनातील जुने भय नाहीसे झाले आणि आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली. मंदिराच्या आवारात असलेल्या वडाच्या झाडाखाली साधू बसून कथा सांगत आणि त्या कथांमध्ये भीष्मांचा त्याग, विष्णुभक्ती आणि धर्मनिष्ठा यांचा सुंदर संगम मांडला जाई. दुसऱ्या एका प्रदेशात देवीच्या प्राचीन शक्तिपीठातही भीष्माष्टमीचा विशेष उत्सव साजरा होत असे. देवीच्या गर्भगृहात शांततेचा अनुभव येत असे आणि स्त्रिया आपल्या मनातील दुःख देवीसमोर अर्पण करत. देवी आणि भीष्म यांचा संबंध सांगताना ऋषी म्हणत की शक्ती आणि संयम एकत्र आले की धर्म टिकतो आणि भीष्म हे त्या संयमाचे सर्वोच्च उदाहरण होते. त्या दिवशी काही स्त्रियांना देवीच्या मूर्तीसमोर ध्यान करताना डोळ्यांतून अश्रू आले, पण ते दुःखाचे नव्हते, तर अंतःकरण शुद्ध झाल्याचे लक्षण होते अशी श्रद्धा होती. एका मंदिरात त्या दिवशी स्वयंप्रकाशित दीप अखंड जळत राहिला अशी आख्यायिका सांगितली जाते आणि त्या घटनेनंतर त्या मंदिरात भीष्माष्टमीला विशेष दीपदान सुरू झाले. वनांमध्ये वसलेल्या प्राचीन शिवालयातही या दिवशी वेगळेच वातावरण असे. शिवलिंगावर वाहणारे जल अधिक थंड वाटे आणि भक्तांना ध्यानात लीन होता येई. एका तरुण योग्यास त्या दिवशी ध्यान करताना आपल्या आयुष्याचा मार्ग स्पष्ट दिसला आणि त्याने गृहस्थाश्रम स्वीकारून धर्मनिष्ठ जीवन जगण्याचा निर्णय घेतला. मंदिरातील पुजारी सांगत असत की भीष्मांनी जसा इच्छामरणाचा अधिकार संयमाने वापरला, तसाच शिवही वैराग्य आणि करुणेचा संगम आहे. म्हणूनच या दिवशी शिवभक्तांनाही विशेष शांती मिळते. राजप्रासादांमधील कुलदेवतांच्या मंदिरातही भीष्माष्टमीला शांत उत्सव साजरा केला जाई. मोठे ढोलताशे नसत, पण मंत्र आणि स्तोत्रांचा गूढ नाद भरलेला असे. राजे त्या दिवशी कठोर निर्णय टाळत आणि धर्मसल्ला घेणे योग्य मानत, कारण भीष्मांचा आदर्श त्यांना संयमाची आठवण करून देत असे. एका राजाने त्या दिवशी आपल्या प्रजेसाठी कर माफ केला आणि त्याच्या राज्यात आनंदाचे वातावरण पसरले असे वर्णन काव्यात सापडते. या सर्व अनुभवांमुळे लोकांच्या मनात एक भावना दृढ झाली की भीष्म पितामह केवळ भूतकाळातील व्यक्ती नाहीत, तर आजही ते सूक्ष्म रूपाने भक्तांच्या जीवनात मार्गदर्शन करत आहेत. मंदिरात बसून ध्यान करणारे वृद्ध ऋषी म्हणत की जो मनाने नम्र आहे त्यालाच या दिवशी हे सूक्ष्म संकेत समजतात. म्हणून भीष्माष्टमीला लोक शांत राहू लागले, कमी बोलू लागले आणि अधिक अंतर्मुख झाले.
या अंतर्मुखतेमुळे अनेकांना आपल्या चुका कळल्या आणि सुधारण्याची संधी मिळाली. भीष्मांच्या स्मरणाने मंदिरांचे दगडही जणू जिवंत झाले आहेत असे वाटावे असे वातावरण निर्माण होत असे. पुढील भागात आपण पाहू की या पवित्र तिथीचा प्रभाव पुढील पिढ्यांवर कसा झाला आणि भीष्मांची कथा काळाच्या प्रवाहात कशी अमर राहिली. काळ पुढे सरकत गेला आणि भीष्म पितामहांची कथा केवळ त्या युगापुरती न राहता पुढील पिढ्यांच्या रक्तात मिसळू लागली. गुरुकुलांमध्ये लहान शिष्यांना अक्षर ओळख देताना आचार्य प्रथम भीष्मांचे नाव घेत, कारण त्या नावातच संयमाची शक्ती दडलेली होती. बालकांना सांगितले जाई की ज्याने स्वतःचे सुख बाजूला ठेवून समाजाचा विचार केला तोच खरा महान. अशा कथा ऐकताना मुलांचे डोळे विस्फारत आणि त्यांच्या मनात धर्माबद्दल आदर निर्माण होत असे. एका गुरुकुलात राहणारा एक शिष्य अतिशय चंचल होता. अभ्यासात मन लागत नव्हते, पण भीष्माष्टमीच्या दिवशी आचार्यांनी त्याला भीष्मांच्या प्रतिज्ञेची कथा सांगितली. त्या रात्री त्याला झोप येईना आणि पहाटे त्याने स्वतःहून कठोर परिश्रम करण्याचा संकल्प केला. पुढे तोच शिष्य विद्वान म्हणून प्रसिद्ध झाला. अशी कथा पिढ्यानपिढ्या सांगितली गेली. राजकुमारांच्या शिक्षणातही भीष्मांचा आदर्श केंद्रस्थानी होता. धनुर्विद्या शिकवताना गुरु म्हणत की शस्त्र धारण करण्याआधी मनावर नियंत्रण आवश्यक आहे, कारण भीष्मांनी अपार सामर्थ्य असूनही ते धर्मासाठीच वापरले. या शिकवणीमुळे अनेक राजे क्रोधावर विजय मिळवू लागले आणि राज्यकारभार अधिक न्याय्य झाला. ग्रामीण भागातही भीष्माष्टमीचे महत्त्व कमी झाले नाही. शेतकरी त्या दिवशी नांगराला नमस्कार करून गंगेकडे तोंड करून प्रार्थना करत, कारण त्यांना वाटे की भीष्मांचा आशीर्वाद जमिनीलाही सुपीक करतो. स्त्रिया आपल्या मुलांना सकाळी उठवून नदीकाठी नेत आणि भीष्मांचे नाव घेऊन जल अर्पण करायला शिकवत, कारण त्या पिढीला संयमाची गरज आहे हे मातांना उमगले होते. वृद्ध लोक आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी भीष्माष्टमीला विशेष महत्त्व देत, कारण त्यांना भीष्मांच्या इच्छामरणाची कथा ऐकून मृत्यूची भीती कमी वाटे. ते म्हणत की जर आयुष्य धर्माने जगले तर अंतही शांत होतो. ही भावना समाजात खोलवर रुजली. एका दूरच्या प्रदेशात राहणाऱ्या एका कथकली कलाकाराने भीष्मांच्या जीवनावर नृत्यनाट्य सादर केले. त्या नृत्यात प्रतिज्ञेचा क्षण, शरशय्येवरील शांतता आणि गंगेचे मातृत्व इतक्या भावपूर्ण रीतीने मांडले गेले की प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आले. त्या कलेमुळेही भीष्मांची कथा जिवंत राहिली आणि लोकांच्या मनात अधिक खोलवर बसली. काही ऋषींनी ग्रंथरूपाने भीष्माष्टमीचे महात्म्य लिहिले, पण त्यांनी नेहमी सांगितले की ग्रंथापेक्षा आचरण महत्त्वाचे आहे. म्हणूनच लोकांनी त्या शिकवणीला आपल्या जीवनात उतरवले. विवाह समारंभातही भीष्मांचा उल्लेख होऊ लागला. वराला संयमाची शपथ देताना भीष्मांची आठवण करून दिली जाई आणि वधूला धैर्य आणि धर्माची शिकवण दिली जाई. या संस्कारांमुळे कुटुंब संस्था अधिक मजबूत झाली. भीष्म पितामहांचा त्याग हा केवळ ब्रह्मचर्यापुरता मर्यादित न राहता कर्तव्यनिष्ठेचे प्रतीक बनला. व्यापारी व्यवहार करताना लोक न्याय ठेवण्याचा प्रयत्न करू लागले, कारण भीष्मांनी कधीही अन्यायाचा मार्ग स्वीकारला नाही. काही काळाने भीष्माष्टमीचा दिवस समाजातील तणाव कमी करणारा दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला. त्या दिवशी वाद मिटवले जात, भांडणे थांबवली जात आणि लोक एकमेकांची क्षमा मागत, कारण भीष्मांचा आदर्श स्मरणात होता. वृद्ध कथाकार सांगत असत की जो समाज आपल्या महान व्यक्तींचे स्मरण विसरतो तो दिशाहीन होतो, पण भीष्मांच्या कथेमुळे समाजाला दिशा मिळत राहिली. म्हणूनच काळ कितीही बदलला तरी माघ शुक्ल अष्टमी आली की लोकांचे मन आपोआप नम्र होत असे आणि भीष्म पितामहांचा त्याग पुन्हा पुन्हा आठवून जीवन शुद्ध करण्याचा प्रयत्न करत असे. पुढील भागात आपण पाहू की भीष्माष्टमीच्या दिवशी स्वतः युधिष्ठिराने कोणते विशेष निर्णय घेतले आणि त्या निर्णयांचा राज्यावर आणि समाजावर कसा परिणाम झाला. भीष्म पितामहांच्या स्मरणाने प्रेरित होऊन युधिष्ठिराने भीष्माष्टमीच्या दिवशी काही विशेष निर्णय घेतले, ज्यांनी संपूर्ण राज्याचे भविष्य बदलले. युद्ध संपल्यानंतर हस्तिनापूर जखमी होता. केवळ इमारती नव्हे तर माणसांची मनेही दुःखाने भरलेली होती. अशावेळी युधिष्ठिराने राज्याभिषेकानंतर पहिली राजसभा माघ शुक्ल अष्टमीच्या दिवशी बोलावली आणि सभेच्या मध्यभागी भीष्म पितामहांचे चित्र ठेवून दीप प्रज्वलित केला. त्या दीपाकडे पाहून त्याने प्रजेला सांगितले की हा दीप केवळ प्रकाशासाठी नाही तर संयम, त्याग आणि धर्माची आठवण करून देण्यासाठी आहे.
त्याने जाहीर केले की या दिवसापासून राज्यात कोणताही अन्याय सहन केला जाणार नाही आणि राजा स्वतः धर्माच्या कसोटीवर उभा राहील. या घोषणेमुळे प्रजेला नवी आशा मिळाली. युधिष्ठिराने त्या दिवशी सर्व युद्धग्रस्त कुटुंबांना धान्य, वस्त्र आणि निवाऱ्याची व्यवस्था केली, कारण भीष्मांनी सदैव दुर्बलांचा विचार केला होता. त्याने कैद्यांना मुक्त केले आणि ज्यांनी अज्ञानाने अपराध केले होते त्यांना सुधारण्याची संधी दिली. या निर्णयामुळे राज्यात भीतीऐवजी विश्वासाचे वातावरण निर्माण झाले. राजसभेत बसलेले वृद्ध मंत्री म्हणत होते की भीष्म पितामह जणू अदृश्य रूपाने सभेत उपस्थित आहेत आणि राजाला योग्य मार्ग दाखवत आहेत. युधिष्ठिराने त्या दिवशी करसंकलनातही बदल केला. गरीब प्रजेला सवलत दिली आणि संपन्न लोकांना दान करण्याचे आवाहन केले, कारण भीष्मांनी कधीही संपत्तीला महत्त्व दिले नव्हते. गंगा नदीच्या काठावर त्याने विशाल दानविधी आयोजित केला, जिथे हजारो लोकांना अन्न मिळाले आणि पितृतर्पण करण्यात आले. त्या विधीत युधिष्ठिर स्वतः साध्या वस्त्रात सहभागी झाला. हे पाहून प्रजेच्या डोळ्यात अश्रू आले, कारण राजा असूनही त्याच्यात अहंकार नव्हता. याच दिवशी त्याने गुरुकुलांनाही अधिक मदत देण्याचा निर्णय घेतला, कारण पुढील पिढीला धर्मशिक्षण मिळणे आवश्यक आहे हे त्याला उमगले होते. गुरूंना सन्मान देण्यात आला आणि विद्यार्थ्यांना संयमाची शिकवण देण्यास सांगितले गेले. युधिष्ठिराने आपल्या भावांनाही भीष्मांचा आदर्श आठवण करून दिला. भीमाला क्रोधावर नियंत्रण ठेवण्याची आठवण करून दिली. अर्जुनाला शस्त्रविद्येबरोबरच करुणा जपण्यास सांगितले आणि नकुल सहदेवाला प्रजेसोबत नम्र राहण्याचा उपदेश केला. या भावबंधांमुळे राजघराण्यात एकता वाढली आणि राज्यकारभार अधिक सुसंवादाने चालू लागला. भीष्माष्टमीच्या त्या दिवसानंतर दरवर्षी राजदरबारात हा दिवस विशेष मानाने साजरा होऊ लागला. पण त्यात भव्य उत्सव नव्हता, तर शांत विधी आणि आत्मपरीक्षण असे स्वरूप होते. प्रजेलाही त्या दिवशी आपले वाद राजदरबारात न मांडता स्वतःमध्येच शांती शोधण्याचा सल्ला दिला जाई. यामुळे अनेक लहान मोठे संघर्ष आपोआप मिटू लागले. राज्यातील न्यायालयांमध्येही त्या दिवशी शिक्षा कमी दिल्या जात आणि सुधारण्यावर भर दिला जाई, कारण भीष्मांनीही कठोरतेपेक्षा धर्माचा मार्ग निवडला होता. काही काळाने इतर राज्यांनीही हस्तिनापूरचा आदर्श स्वीकारला आणि भीष्माष्टमीला राजधर्माचे प्रतीक मानले गेले. प्रवासी साधू ही कथा इतर प्रदेशांत घेऊन गेले आणि सांगू लागले की ज्या राज्यात राजा भीष्मांचे स्मरण करून निर्णय घेतो तेथे प्रजा सुखी राहते. युधिष्ठिर स्वतः त्या दिवशी गंगाकाठी बसून ध्यान करत असे आणि भीष्मांच्या उपदेशांचं स्मरण करत असे. असे म्हणतात की त्या ध्यानात त्याला अनेक वेळा अंतःकरणात शांत उत्तर मिळत आणि पुढील वर्षासाठी योग्य दिशा सापडत असे. या सर्व घटनांमुळे भीष्माष्टमी केवळ धार्मिक तिथी न राहता राजकारण आणि समाजकारणाला योग्य दिशा देणारा दिवस बनला. पुढील भागात आपण पाहू की या परंपरेचा प्रभाव इतर राज्यांवर कसा पडला आणि भीष्म पितामहांचा आदर्श संपूर्ण भूमीवर कसा पसरला. हस्तिनापुरात भीष्माष्टमीला दिलेले महत्त्व पाहून इतर राज्यांचे दूत आणि साधू तेथे येऊ लागले आणि त्यांनी ही परंपरा आपल्या भूमीत नेली. त्यामुळे हळूहळू भीष्म पितामहांचा आदर्श संपूर्ण आर्यावर्तात पसरू लागला. मगध, कोसल, अवंती आणि दूरच्या पर्वतीय राज्यांपर्यंत माघ शुक्ल अष्टमीचा दिवस धर्मस्मरणाचा बनला. एका दूरच्या राज्यातील राजा, जो पूर्वी कठोर आणि संशयी स्वभावाचा होता, त्याने हस्तिनापुरात येऊन भीष्माष्टमीचा विधी पाहिला आणि त्याच्या मनात परिवर्तन झाले. त्याने आपल्या राज्यात परतल्यावर पहिल्यांदाच प्रजेसमोर उघडपणे आपल्या चुका मान्य केल्या आणि न्याय्य राज्य करण्याची शपथ घेतली. या घटनेनंतर त्याच्या राज्यात बंडखोरी थांबली आणि प्रजेने राजावर विश्वास ठेवला. साधूंनी सांगितले की हा बदल भीष्मांच्या सूक्ष्म कृपेने झाला आहे, कारण जो नम्र होतो त्यालाच त्या कृपेचा स्पर्श होतो. याच काळात काही ऋषी वेगवेगळ्या राज्यांत जाऊन भीष्मांच्या उपदेशांचे कथन करू लागले. ते केवळ युद्ध आणि राजधर्मावरच नव्हते, तर गृहस्थाश्रम, स्त्रीधर्म आणि समाजातील परस्पर संबंध यांवरही होते. त्यामुळे भीष्मांचा प्रभाव केवळ राजदरबारापुरता न राहता घराघरांत पोहोचला. एका गावात 2 कुटुंबांमध्ये दीर्घकाळ चाललेला वाद भीष्माष्टमीच्या दिवशी संपला असे सांगितले जाते, कारण त्या दिवशी दोन्ही कुटुंबांनी एकत्र येऊन गंगेसमोर क्षमायाचना केली आणि भीष्मांचे स्मरण केले. त्यानंतर त्यांनी परस्परांवरचा राग सोडला. या घटनेमुळे त्या प्रदेशात भीष्माष्टमीला वाद मिटवण्याचा दिवस मानले जाऊ लागले. काही व्यापारी संघांनीही या दिवशी न्याय्य व्यवहाराची शपथ घेण्याची प्रथा सुरू केली, कारण भीष्मांनी कधीही लोभाला स्थान दिले नव्हते.
वनवासी जमातींमध्येही या कथेचा प्रभाव दिसून आला. ते लोक या दिवशी वृक्षपूजन करत आणि म्हणत की भीष्मांनी जसा स्वतःचा देह धर्मासाठी अर्पण केला तशीच वृक्षही निस्वार्थपणे सर्वांना देतात. या भावनेमुळे निसर्गाबद्दल आदर वाढला आणि वनसंरक्षणाची परंपरा बळकट झाली. काही वृद्ध योद्धे जे युद्धात जखमी झाले होते ते भीष्मांची शरशय्येवरील शांतता आठवून आपल्या वेदनांशी समेट करू लागले. त्यांना मृत्यूची भीती कमी वाटू लागली, कारण भीष्मांनी दाखवले की योग्य वेळ येईपर्यंत धैर्याने जगणे हेच खरे शौर्य आहे. या शिकवणीमुळे अनेकांचे अंतःकरण शांत झाले. आश्रमांमध्ये भीष्माष्टमीच्या दिवशी विशेष चर्चा होत असे की इच्छामरण म्हणजे केवळ देह सोडण्याचा अधिकार नव्हे, तर प्रत्येक क्षणी योग्य निर्णय घेण्याची क्षमता आहे, हे समजावून सांगितले जाई. त्यामुळे लोकांनी आपल्या जीवनातील लहान मोठ्या निर्णयांकडे अधिक सजगतेने पाहायला सुरुवात केली. काही राज्यांत या दिवशी राजांनी स्वतः न्यायदान केले आणि कठोर शिक्षा टाळून सुधारण्याचा मार्ग दिला. या परंपरेमुळे न्याय अधिक मानवी झाला आणि प्रजेचे दुःख कमी झाले. एका कवीने भीष्मांवर रचलेले काव्य संपूर्ण प्रदेशात गायले जाऊ लागले. त्या काव्यात भीष्मांचे दुःख, त्याग आणि शांत अंत इतक्या प्रभावी रीतीने मांडले होते की ऐकणाऱ्यांच्या मनात करुणा आणि आदर दाटून येई. या कलेमुळेही भीष्मांचा संदेश अधिक लोकांपर्यंत पोहोचला. काळ जसा पुढे गेला तसतसे लोकांना उमगले की भीष्म पितामहांचा आदर्श केवळ एका काळापुरता मर्यादित नाही, तर तो प्रत्येक युगासाठी आहे. म्हणूनच माघ शुक्ल अष्टमी आली की विविध राज्यांत वेगवेगळ्या पद्धतीने पण एकाच भावनेने हा दिवस साजरा केला जाई. तो भाव म्हणजे संयम, त्याग आणि धर्माची निष्ठा. या सर्व परंपरांमुळे संपूर्ण भूमीवर एक अदृश्य धागा तयार झाला, जो समाजाला एकत्र बांधत होता. आणि त्या धाग्याच्या केंद्रस्थानी भीष्म पितामहांचं शांत तेजस्वी स्मरण उभे होते. पुढील भागात आपण पाहू की या दीर्घ परंपरेतून सामान्य माणसाच्या जीवनात कोणते सूक्ष्म पण खोल बदल घडले आणि भीष्माष्टमी कशी त्याच्या दैनंदिन जगण्याचा आधार बनली. काळाच्या दीर्घ प्रवासात भीष्माष्टमी ही केवळ राजे, ऋषी किंवा महान व्यक्तींची तिथी न राहता सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनाचा आधार बनली होती. गावोगावी या दिवशी पहाटेच लोक जागे होत. गंगेच्या किंवा जवळच्या नदीच्या दिशेने चालू लागले. हातात जलकलश, मनात भीष्मांचे स्मरण आणि ओठांवर शांत प्रार्थना असे दृश्य सर्वत्र दिसे. शेतकरी आपले काम त्या दिवशी थोडे थांबवत, कारण आत्म्यालाही विश्रांती देणे आवश्यक आहे हे त्यांना उमगले होते. घराघरांत माता आपल्या लेकरांना भीष्मांची कथा सांगत आणि म्हणत की संकटातही धैर्य न सोडणे हेच खरे बल आहे. या कथांनी मुलांच्या मनात भीतीऐवजी स्थैर्य निर्माण केले. वृद्ध लोक आपल्या आयुष्याकडे मागे वळून पाहत आणि जर कधी चुका झाल्या असतील तर त्या सुधारणेचा संकल्प या दिवशी करत, कारण भीष्मांनीही आयुष्यभर आत्मपरीक्षण केले होते. एका लहानशा गावात राहणारा एक कुंभार दरवर्षी भीष्माष्टमीला आपल्या हातांनी घडवलेले मडके गरजूंना देत असे. त्याला वाटे की माती जशी शांतपणे आकार स्वीकारते तशीच माणसानेही परिस्थिती स्वीकारावी. ह्या भावनेतून त्याचे जीवन समाधानाने भरले होते. एका विधवेला समाजाकडून दुर्लक्ष सहन करावे लागत होते, पण भीष्माष्टमीच्या दिवशी गावातील लोक तिला आपल्या घरी बोलावून अन्न देत आणि सन्मानाने वागवत, कारण भीष्मांनी सर्वांशी समान वागणूक दिली होती. या छोट्या कृतींमुळे समाजातील जखमा हळूहळू भरून येत होत्या. व्यापारी आपले वजनमाप त्या दिवशी तपासून घेत, कारण कोणताही अन्याय होऊ नये अशी त्यांची भावना असे. नोकर आपल्या मालकांशी मनातील कटुता सोडून क्षमा मागत आणि मालकही त्यांना समजून घेत, कारण भीष्मांचा आदर्श सर्वांवर प्रभाव टाकत होता. आश्रमांमध्ये तरुण शिष्य त्या दिवशी विशेष सेवा करत आणि गुरूंच्या पायाशी बसून मौनात उपदेश ऐकत, कारण शब्दांपेक्षा शांततेतून अधिक बोध मिळतो हे त्यांना कळू लागले. एका वृद्ध गुरुने सांगितले की भीष्मांनी आपले आयुष्य जरी कठोर व्रतान घालवले तरी त्यांच्या अंतःकरणात कोमलता होती. म्हणूनच त्यांच्या स्मरणाने माणूस कठोर न होता संवेदनशील बनतो. ह्या विचारामुळे अनेकांच्या वागण्यात बदल दिसू लागले. भीष्माष्टमीच्या दिवशी काही लोक आपले जुने वैर विसरून एकमेकांच्या घरी जात आणि साधे जलपान करून संवाद साधत, कारण त्या दिवशी राग धरून बसणे धर्माला शोभत नाही अशी भावना निर्माण झाली होती.
स्त्रिया आपल्या घरात शांतता नांदावी म्हणून दीप प्रज्वलित करत आणि भीष्मांचे नाव घेत, कारण त्यांना वाटे की संयमित पुरुषच कुटुंबाला स्थैर्य देऊ शकतो. वृद्ध योद्धे आपल्या तरुणपणीच्या कथा सांगताना भीष्मांच्या शरशय्येवरील शांततेचा उल्लेख करत आणि म्हणत की खरे शौर्य तलवारीत नाही तर सहनशीलतेत आहे. या शब्दांनी तरुणांचे विचार बदलत होते. काही लोक या दिवशी मौन पाळत आणि आपल्या मनातील विचार पाहत बसत. त्यांना कळू लागले की किती अनावश्यक इच्छा आणि राग मनात साठले आहेत आणि ते हळूहळू सोडण्याचा प्रयत्न करू लागले. अशा प्रकारे भीष्माष्टमीचा दिवस समाजातील प्रत्येक स्तराला स्वतःकडे पाहायला भाग पाडत होता. कुठेही मोठा उत्सव नव्हता, पण अंतःकरणात एक शांत उत्सव चालू होता, जो बाहेर दिसत नव्हता पण प्रत्येकाला जाणवत होता. गावाच्या देवळात संध्याकाळी दिवा लावताना पुजारी म्हणे की आज दिव्याची ज्योत अधिक स्थिर आहे, कारण लोकांच्या मनातही आज स्थैर्य आहे. अशा छोट्या अनुभवांमधून लोकांना उमगले की धर्म म्हणजे केवळ विधी नव्हे तर रोजच्या जगण्यातला शुद्ध भाव आहे, आणि तो भाव भीष्मांच्या स्मरणाने अधिक दृढ होतो. म्हणूनच माघ शुक्ल अष्टमी आली की कोणालाही सांगावे लागत नसे, कारण लोकांचे मन आपोआप नम्र होत असे आणि त्या नम्रतेतूनच त्यांच्या आयुष्याला खरे समाधान मिळत असे. पुढील आणि अंतिम भागात आपण पाहू की या संपूर्ण कथेचा सार काय आहे, भीष्म पितामहांच्या जीवनातून आपल्याला कोणता अमूल्य संदेश मिळतो आणि भीष्माष्टमी कथा ऐकण्याने आणि पाळल्याने आयुष्य खरोखर आनंदमय होते. या दीर्घ पवित्र कथेनंतर जेव्हा आपण भीष्म पितामहांच्या संपूर्ण जीवनाकडे मागे वळून पाहतो, तेव्हा एक गोष्ट स्पष्टपणे समोर येते की त्यांचे आयुष्य हे विजय, पराभव, सुख, दुःख या बाह्य गोष्टींनी मोजता येत नाही, तर ते मोजले जाते त्यांच्या अंतःकरणातील अढळ धर्मनिष्ठेने. भीष्मांनी बालपणातच जे व्रत घेतले ते आयुष्यभर पाळले, आणि त्या व्रताने त्यांना कधीही सोपे मार्ग निवडू दिले नाहीत. तरीही त्यांनी कधीही तक्रार केली नाही, कारण त्यांनी स्वीकारलेले कर्तव्य हेच त्यांचे खरे धन होते. त्यांनी राजसिंहासन सोडले पण आत्मसन्मान कधीच सोडला नाही. त्यांनी प्रेम त्यागले पण करुणा कधीच गमावली नाही. त्यांनी युद्ध केले पण द्वेष कधीच मनात ठेवला नाही, आणि त्यांनी मृत्यूची वाट पाहिली पण भीती कधीच बाळगली नाही. भीष्मांचे जीवन आपल्याला शिकवते की आनंद हा परिस्थितीवर अवलंबून नसतो, तर तो आपल्या वृत्तीवर अवलंबून असतो. माघ शुक्ल अष्टमीचा दिवस म्हणूनच केवळ त्यांच्या देहत्यागाची आठवण करून देत नाही, तर त्यांच्या जीवन मूल्यांचीही आठवण करून देतो. हा दिवस आपल्याला विचारायला भाग पाडतो की आपण आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक आहोत का? आपण आपल्या इच्छांवर संयम ठेवतो का? आपण निर्णय घेताना धर्माचा विचार करतो का? कारण भीष्मांनी दाखवलेला मार्ग कठीण असला तरी तोच अंतःकरणाला शांती देणारा आहे. या कथेतील प्रत्येक घटना राजे, ऋषी, सामान्यजन, स्त्रिया, वृद्ध, बालके यांचे जीवन बदलताना आपण पाहिले, आणि त्यामागे एकच कारण होते, ते म्हणजे भीष्मांच्या त्यागाची प्रेरणा. भीष्माष्टमी ऐकल्याने आयुष्य आनंदमय होते असे शास्त्र सांगते, कारण ही कथा आपल्याला अपेक्षा कमी करायला शिकवते, अहंकार सोडायला शिकवते आणि जे आहे त्यात समाधान मानायला शिकवते. जेव्हा माणूस समाधान शिकतो तेव्हाच तो खऱ्या अर्थाने मुक्त होतो. भीष्मांनी इच्छामरणाचं वरदान असतानाही योग्य वेळेची वाट पाहिली, कारण अधीरपणा हा धर्माचा शत्रू आहे हे त्यांना माहीत होते. आजच्या प्रत्येक युगात ही शिकवण तितकीच खरी आहे. म्हणूनच भीष्माष्टमी ही केवळ पितृतर्पणाची तिथी नसून आत्मतर्पणाची संधी आहे. या दिवशी आपण फक्त पूर्वजांचेच नाही तर आपल्या जुन्या वाईट सवयींचेही विसर्जन केले तरच या व्रताचे खरे फळ मिळते. गंगा मातेच्या प्रवाहासारखे निर्मळ मन आणि भीष्मांसारखे अढळ धैर्य जर आपल्या जीवनात आले तर कोणतेही दुःख आपल्याला मोडू शकत नाही. म्हणूनच ऋषी म्हणतात की जो माणूस भीष्मांची कथा श्रद्धेने ऐकतो त्याच्या मनातील अस्थिरता शांत होते आणि त्याच्या जीवनाला एक दिशा मिळते. या कथेत ना चमत्कारांचा दिखावा आहे ना स्वार्थी वरदानांची अपेक्षा आहे. येथे आहे फक्त एक शांत पण तेजस्वी सत्य की त्यागातूनच खरे वैभव जन्माला येते आणि धर्माशी प्रामाणिक राहिल्यास आयुष्य आपोआप सुंदर होते. म्हणून भक्तांनो, माघ शुक्ल अष्टमी आली की फक्त विधी करून थांबू नका, तर थोडा वेळ शांत बसा, आपल्या जीवनाचा विचार करा आणि भीष्म पितामहांच्या चरणी आपल्या अहंकाराचं अर्पण करा, कारण तेच खरे पूजन आहे. ही पवित्र कथा इथे संपत असली तरी भीष्मांचा संदेश कधीच संपत नाही. तो प्रत्येक श्वासात, प्रत्येक निर्णयात आणि प्रत्येक कठीण क्षणात आपल्याला मार्ग दाखवत राहतो.
आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा जीवनात अंधार वाटेल तेव्हा भीष्मांची आठवण करा, कारण त्या आठवणीतूनच प्रकाश जन्माला येतो आणि आयुष्य खरोखर आनंदमय होते. माघ शुक्ल अष्टमीचा पवित्र दिवस सरत आला की संपूर्ण भूमीवर एक वेगळेच शांत तेज पसरलेले जाणवत असे. जणू निसर्गही त्या दिवशी भीष्म पितामहांच्या त्यागाला नमन करत होता. या दीर्घ परंपरेच्या शेवटी एक गोष्ट स्पष्ट झाली होती की भीष्मांची कथा केवळ ऐकून संपणारी नाही, तर ती जगण्यात उतरवण्याची आहे. म्हणूनच ऋषी सांगत असत की जो माणूस भीष्माष्टमीला केवळ विधी न करता आत्मपरीक्षण करतो, तो खऱ्या अर्थाने या दिवसाचे फल मिळवतो. एका संध्याकाळी गंगाकाठी वृद्ध कथाकार आपल्या शिष्यांना घेऊन बसला होता. सूर्य अस्ताला जात होता आणि त्याच्या लालसर किरणांत नदी चमकत होती. कथाकाराने हळू आवाजात सांगितले की भीष्म पितामहांनी आपले संपूर्ण जीवन ज्या शांततेने स्वीकारले, ती शांतता बाहेरून मिळत नाही, ती आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहिल्यावर आपोआप जन्माला येते. शिष्य मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते, कारण त्या शब्दांत केवळ कथा नव्हती, तर जीवनाचा सार होता. कथाकार म्हणाला की भीष्मांनी कधीही स्वतःला महान म्हणवून घेतले नाही, पण त्यांचा त्यागच त्यांना महान बनवून गेला. म्हणूनच जो माणूस आपले कर्तव्य शांतपणे पार पाडतो, तोही आपल्या परीने भीष्मच असतो. या विचाराने शिष्यांच्या मनात एक वेगळीच प्रेरणा निर्माण झाली. त्या रात्री गंगाकाठावर अनेक लोक शांतपणे बसले होते. कोणी दीप सोडत होते, कोणी मौनात ध्यान करत होते, तर कोणी आपल्या आयुष्यातील दुःख गंगेला सांगत होते. आणि आश्चर्य म्हणजे त्या दुःखांचा भार हलका होत असल्याची भावना सर्वांना येत होती. असे म्हटले जाते की त्या रात्री गंगेच्या लाटांमध्ये एक सौम्य प्रकाश दिसत होता आणि वृद्ध लोक म्हणत होते की हा भीष्म पितामहांचा आशीर्वाद आहे, जो अजूनही या भूमीवर फिरत आहे. एका तरुण योद्ध्याने त्या दिवशी आपल्या तलवारीला बाजूला ठेवून वृद्धांची सेवा केली आणि त्याला समजले की खरे शौर्य तलवारी उचलण्यात नाही, तर योग्य वेळी ती खाली ठेवण्यात आहे. एका स्त्रीने आपल्या मनातील राग सोडून दिला आणि तिच्या घरात पुन्हा शांतता नांदू लागली. एका वृद्धाने मृत्यूची भीती सोडून दिली, कारण त्याला उमगले की जर आयुष्य धर्माने जगले तर अंत शांतच असतो. अशा असंख्य सूक्ष्म बदलांनी समाज हळूहळू अधिक स्थिर आणि सौम्य होत गेला. भीष्म पितामहांचे नाव उच्चारताना लोकांच्या आवाजात आदर आणि कृतज्ञता मिसळलेली असे, कारण त्यांनी कोणालाही काही देण्याचे आश्वासन दिले नव्हते, पण त्यांच्या जीवनाने सर्वांना मार्ग दिला होता. ऋषी सांगत असत की काळ बदलतो, युगे बदलतात, पण जो त्यागातून जन्मलेला आदर्श असतो तो कधीच जुना होत नाही. म्हणूनच माढ शुक्ल अष्टमी दरवर्षी येते आणि माणसाला पुन्हा पुन्हा स्वतःकडे पाहायला लावते. या कथेत ना विजयाचा गर्व आहे, ना पराभवाची खंत आहे. येथे आहे फक्त एक शांत स्वीकार की जीवन हे कर्तव्याचे क्षेत्र आहे आणि जो ते निष्ठेने जगतो तोच खरा विजयी आहे. म्हणूनच जेव्हा जेव्हा मन अस्थिर होईल तेव्हा भीष्मांची आठवण करा, त्यांच्या शांत नेत्रांचे स्मरण करा आणि स्वतःला विचारा की आपण आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक आहोत का? कारण त्या प्रश्नाचे उत्तर मिळाले की उरलेले सर्व प्रश्न आपोआप शांत होतात. हीच भीष्माष्टमीची खरी देणगी आहे, जी ऐकणाऱ्याचे आयुष्य आनंदमय करते. आणि म्हणूनच ही कथा केवळ इथे संपत नाही, तर प्रत्येक भक्ताच्या अंतःकरणात नित्य सुरूच राहते. मित्रांनो, धार्मिक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. कथा आवडली तर लाईक करा आणि भक्तिभावाने कमेंट करा. ही कथा ऐकताना तुमच्या मनात जर क्षणभर तरी शांतता निर्माण झाली असेल, तर ती शांतता इतरांपर्यंत पोहोचवणे हेही एक पुण्यकर्म आहे. म्हणूनच आपल्या कुटुंबातील मित्रांपर्यंत आणि भक्तांपर्यंत ही कथा जरूर पोहोचवा. भीष्म पितामहांचा त्याग, संयम आणि धर्मनिष्ठा आजच्या प्रत्येक जीवनाला मार्गदर्शक ठरू शकते. ही कथा केवळ ऐकण्यासाठी नाही, तर आचरणात आणण्यासाठी आहे.
कारण जेव्हा कथा आचरणात उतरते तेव्हाच ती जिवंत राहते आणि आपल्या जीवनाला खरा अर्थ देते.